नाशिक महानगरपालिकेचे 2026-2027 या आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर करण्यात आलंय. आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांच्याकडे तब्बल 3,011 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सादर केले. मागील वर्षी 3,627 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. तर यंदा खर्चात काही प्रमाणात कपात दिसून येत असली तरी विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्याचं दिसतंय. प्रत्येक नगरसेवकाला प्रभाग विकास निधी म्हणून 30 लाख आणि स्वेच्छा निधी म्हणून 8 लाख असे एकूण 38 लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय प्रशासकीय खर्चासाठी जवळपास 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांवर भर देण्यात आलाय. रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घाट परिसर सुशोभीकरण आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या अंदाजपत्रकावर स्थायी समितीच्या पुढील बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जे एकूण खर्च आपल्याला त्यांच्याकडून प्रमाण मिळालेली आहे तो प्रोसेस अजून चालू आहे. त्याचा तुम्ही थोडक्यात सांगू शकते कामणी आहे की 1246 कोटीचे आपल्याला रोडसाठी तरतूद होती. त्यानंतर आपल्याला काही 62 कोटी पुलांसाठी मिळालेले आहे त्यांच्याकडून. त्यानंतर पीपीपी हॅम प्रोजेक्टला 1038 कोटी दिलेले आहेत. नंतर वॉटर सप्लायला पण आपण 320 कोटी अमृतमध्ये जसं घेतोय. नंतर जे आपले हे वाहन खरेदी आहे अग्निशमन यासाठी उपाययोजनासाठी ते 18 कोटी 18ची जमा आपल्याला मिळालेली आहे. हॉस्पिटलसाठी 3 कोटीची टेक जमा मिळालेली आहे. अशा करून आखाडे दुरुस्तीसाठी आपल्याला 3 कोटीची जमा मिळालेली आहे. तर अशा प्रकारचे त्यांच्याकडून जे प्रमाण मिळालेली आहे. WTPची एक प्रमाण त्यांच्याकडून आपल्याला मिळालेली आहे. आणि काही आपण स्वतःहून पण जे केलेलं आहे की ते आहे अमृतमध्ये मलवाहिका टाकणे गोदावरीच्या दोन्ही बाजूला, तो आपण पकडला आहे बॉन्ड मारून. रामकालपची जी निधी आहे ते केंद्र शासनाकडून आपल्याला मिळालेली आहे शासकीयमध्ये. तर CCTV आणि ऑप्टिकल फायबरसाठी स्मार्ट सिटीला मिळालेली आहे निधी. तर अशा प्रकारची भरपूर निधी आपल्याकडे ते आम्ही तुम्हाला खुशवाने काढून देऊ डिटेल. ते एक रिलीजच करू डेटा थोडा, पण ते अजून फिक्स नाही आहे. कारण की आपल्याकडे जसं आता UCF येतोय तर तो पण खर्च आपण ह्याच्यात टाकणार. पण तरी आपण कॉर्पोरेशन तर्फे जर पकडतोय तर अमृतच्या मलवाहिकाचा आपण जे पकडला 215 कोटीचा तो एक काम आपण करतोय. नंतर 193 कोटीचा मलवाहिका आपण म्युनिसिपल बॉन्ड मध्ये घेतो. प्रतिनिधी उमेश वणकर, दिशा न्यूज, नाशिक.